बाबासाहेबांची 3 टाइम पूजा केली पाहिजे, कारण पुरुषांवरती बाबासाहेबांचे सिंगल उपकार आहेत, पण महिलांवरती बाबासाहेबांचे डबल उपकार आहेत. कसे की सासऱ्याच्या प्रॉपर्टीत नवऱ्याबरोबर एक हिस्सा आणि बापाच्या प्रॉपर्टी मध्ये भावाबरोबर एक हिस्सा. एवढी मोठी कमाई तुम्हाला बाबासाहेबांनी करून दिली, मग स्वतःचा बाप तरी केला असता का? म्हणून की औरत का कोई गहना नहीं होता लाज से बढ़कर, औरत का कोई गहना नहीं होता लाज से बढ़कर, इस दुनिया में कोई इमारत नहीं है ताज से बढ़कर. आज भी लाखों लीडर दिखाई देते हैं हमें, लेकिन कोई नजर नहीं आता मेरे भीमराज से बढ़कर, भीमराज से बढ़कर. बाबासाहेबांचं वंदन करणे गरजेचं आहे. म्हणून स्त्री ठेवून मनाला सुमनाच्या कुंकुमाला, स्त्री ठेवून मनाला सुमनाच्या कुंकुमाला, स्त्री ठेवून मनाला सुमनाच्या कुंकुमाला. आणि आज अविरत परिश्रमाला, अविरत परिश्रमाला, अविरत परिश्रमाला वंदनी पाठीमाला, अविरत परिश्रमाला वंदनी पाठीमाला, अविरत परिश्रमाला वंदनी पाठीमाला, अविरत परिश्रमाला वंदनी मोठ्यांच्या पंक्ती मधले धनवान आम्हा गेले, सफारी बेल पाट, सफारी बेल पाट, सफारी बेल पाट वाणी झूट बूट वाले, सफारी बेल पाट वाणी झूट बूट वाले, सफारी बेल पाट वाणी झूट बूट वाले. मोठ्यांच्या पंक्तीमध्ये धनवान आम्हा गेले, सफारी बेल पाट आम्ही सूट बूट वाले. बाबासाहेबांच्या पुण्याईनं आज आम्ही सुटा बुटा पोटात आलो. आज आमचा दर्जा उंचावला, पण बाबासाहेबांच्या अगोदर आमची परिस्थिती काय होती? आम्हाला आज आम्ही मोठमोठ्यांच्या पंक्तीला बसू लागलो, पण बाबासाहेबांच्या अगोदर आमची पंगत कुठं होती? आमची पंगत ही उतरड्यावर होती. कुठं बसून कुठं फ्रेश पत्रवाळी होती का? नाही. काय तर त्या लोकांनी टाकलेलं उष्ट खायचं हीच आमची पंगत होती. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं आम्ही मोठमोठ्यांच्या पंक्तीला बसू लागलो. ती लोक आज आम्हाला आग्रह करतात की साहेब या बसा, 2 घास खा. हा आग्रह, हा मान सन्मान बाबासाहेबांमुळे आला आम्हाला, बरोबर का? हा मान सन्मान बाबासाहेबांमुळे आला. म्हणून की इस दुनिया में ब्राह्मण से बढ़कर कोई जात नहीं थी. इस दुनिया में आजकाल बाबासाहेबांमुळे भिकाऱ्याला सुद्धा भाव आलेला आहे. म्हणून सांगणं आहे, या शेरकडे लक्ष असू द्या कि इस दुनिया में ब्राह्मण से बढ़कर कोई जात नहीं थी, हम दलितों को चैन की नींद मिले ऐसी कोई रात नहीं थी. इस दुनिया में ब्राह्मण से बढ़कर कोई जात नहीं थी, हम दलितों को चैन की नींद मिले ऐसी कोई रात नहीं थी. अच्छा हुआ मेरे भीम ने भारत का संविधान लिख दिया, वरना पंत प्रधान बनने की किसी चाय वाले की इतनी औकात नहीं होती. सफारी बेल पाट, सफारी बेल पाट वाणी सूट बूट वाले, सफारी बेल पाट वाणी सूट बूट वाले, सफारी बेल पाट वाणी सूट बूट वाले. तिला सर्व ते आम्हाला नाही ठेवलं रे स्वतःला, तिला सर्व ते आम्हाला नाही ठेवलं रे स्वतःला. या ठिकाणी बसलेल्या सर्वच माझ्या मायमाऊल्या उत्सुक आहेत.
कशासाठी? आज आनंद व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहात सगळे. हे वंदन गीत आहे. वंदन गीतामध्ये मी जास्त काही बोलणार नाही. महापुरुषांना आपण वंदन करतो एवढं भान असलं पाहिजे. इथं बसलेले सर्वच पुरुष मंडळी, समोर येऊन बसा. आजूबाजूला थांबलेल्यांना थोडी विनंती आहे की आपण थोडं समोर येऊन थांबायचं आहे. आणि मला माहिती आहे की इथं बसलेल्या माझ्या मायमौल्या उत्सुक आहेत एका गोष्टीसाठी. ते सुद्धा होईल. थोडासा वेळ आहे. वंदन गीतात पुरता थोडा वंदन गीतासाठी सगळ्यांनी शांतता राखायची. त्याच्यानंतर मी धिंगाणाच करणार. कारण बाबासाहेब आणि त्यांचं नाव, त्यांनी केलेलं आमच्यासाठी कार्य, हे आम्ही आमच्या अंगाचं कातडं जरी काढून त्यांच्या पायाला बूट जरी शिवला तरी ते कमीच आहे. म्हणून सांगणार की अविरत परिश्रमाला, अविरत परिश्रमाला वंदन हे बाबा.